मराठी दौलतीचे प्रधानपंत श्रीमंत थोरले बाजीराव, मराठेशाहीचा तारणहार, महापराक्रमी महान सेनापती, अवघे 40 वर्ष तेजस्वी आयुष्य लाभलेले, त्यातही सतत 20 वर्षे घोडदौड करीत एकही लढाई न हरलेले अजिंक्यवीर आणि श्री शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचे मराठी साम्राज्यात रूपांतर करण्यात सिंहाचा वाटा असलेले एक महान वीर पुरुष म्हणजेच पहिला बाजीराव पेशवा यांच्या घराण्याच्या इतिहासाचा हाच तो साक्षीदार. शनिवार वाडा. छत्रपती शाहू महाराज यांचे प्रधानपंत पेशवे यांचे शनिवार वाडा हे अधिकृत निवासस्थान होते. या वास्तूला एकूण 5 दरवाजे आहेत. त्यापैकी सर्वात मुख्य असा हा दिल्ली दरवाजा. हा उत्तर दिशेला असल्यामुळे याला हे नाव पडले आहे. हा अत्यंत भव्य असा साधारण 20 फूट उंच आणि 14 ते 15 फूट रुंद आहे. याच दिल्ली दरवाजामधून आपण आतमध्ये प्रवेश करतो, तो या एका छोट्या दिंडी दरवाजाने. आपण पाहू शकता हा दरवाजा अजूनही खूप चांगल्या स्थितीमध्ये दिसतो. याच दरवाजाच्या वरील भागात नगारखाना आहे. 1 सप्टेंबर 1996 पासून पुरातत्व खात्याच्या नियमांप्रमाणे शनिवार वाडा पाहण्यासाठी 2 रुपये शुल्क आकारले जाऊ लागले. सध्या 15 रुपये इतके शुल्क आहे. तटावर जाण्यासाठी एकंदर 9 जिने ठेवले आहेत. यातीलच असा हा एक जिना आहे जो आपल्याला नगारखान्याकडे घेऊन जातो. या पायऱ्या संपताच आपण पोहोचतो दिल्ली दरवाजावरील पहिल्या बुरुजावर. शनिवार वाडा हे उत्तर मध्यमयुगीन मराठी सत्तेचे केंद्र होते, ज्याची तटबंदी 9 बुरुजांनी बळकट केली आहे. नगारखान्याच्या छताकडे पाहिल्यास असे दिसते की हे संपूर्णपणे लाकडापासून बनवले आहे. इथला उत्कृष्ट नजारा हा या नगारखान्यातूनच दिसतो. जागोजागी लावलेल्या माहिती फलकामुळे पर्यटकांना या वास्तूबाबतची माहिती सहजपणे मिळते. चौकोनी आकाराच्या या वाड्याचे क्षेत्रफळ साधारण 6.25 एकर एवढे आहे. नगारखाना पाहून झाल्यावर आपण खाली जाऊन पोहोचतो.
या बाहेरच्या चौकामध्ये. इथे या 3 तोफा तुमचं स्वागत करतात. पूर्व दिशेला जी तटबंदी आहे तिथे ईशान्य व पूर्व बुरुज यांमध्ये असलेला हा खिडकी दरवाजा. हा आहे गणपती रंगमहाल, जिथे पेशव्यांची मसनद होती. याच वास्तूवरून पडून सवाई माधवराव यांचा दुर्दैवी अंत झाला. आणि या समोर ही जी दिसत आहे ती आहे चिमणबाग. खिडकी दरवाजाच्या तटबंदीला लागूनच हा आहे गणेश दरवाजा. हा दरवाजा अजूनही चांगल्या भक्कम अवस्थेमध्ये आहे. याला गणेश दरवाजा म्हणण्याचं कारण असं, कारण या दरवाजाच्या मागील बाजूस श्रीमंत पेशवे गणपती मंदिर आहे. गणेश दरवाजा बाहेर लाल महालाच्या बाजूला भिंतीमध्ये एक गणपतीची मूर्ती आहे. ते हेच मंदिर. दक्षिण तटबंदीतला हा एकमेव दरवाजा म्हणजे नारायण दरवाजा. दिनांक 30 ऑगस्ट 1773ला आपलेच काका रघुनाथराव यांच्याकडून मारले गेले तेव्हा नारायणराव पेशव्यांचे प्रेत अंत्यविधीसाठी याच दरवाजामधून बाहेर नेण्यात आले.
आता थोडं जाणून घेऊयात शनिवार वाड्याचा इतिहास. हा बांधण्यास सुरुवात झाली 10 जानेवारी 1730ला आणि 22 जानेवारी 1732मध्ये याची वास्तुशांती करण्यात आली. परंतु संपूर्ण तटबंदी आणि दिल्ली दरवाजा 1752मध्ये पूर्ण झाला. म्हणजेच असे म्हणता येईल की सुरुवात बाजीराव पेशव्यांपासून झाली व नानासाहेब पेशव्यांच्या काळात हा वाडा पूर्णपणे बांधून झाला. अठराव्या शतकामध्ये मराठा साम्राज्य जेव्हा सर्वोच्च शिखरावर पोहोचले होते तेव्हा याच ऐतिहासिक शनिवार वाड्यामधून हिंदुस्थानच्या राजकारणाची सूत्रे हलवली जात होती. मराठा साम्राज्याचा सुवर्ण विस्तार आणि त्याची संध्याकाळही या वाड्याने स्वतः अनुभवली आहे. असा हा शनिवार वाडा पाहताना तो सर्व इतिहास तुमच्या नजरेसमोर उभा राहिल्याखेरीज राहणार नाही.